नमस्कार, कशात सर्व? खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनल न्यू जर्नीमध्ये. प्रत्येक सकाळ एक नवीन ताजेपणा घेऊन येते. त्याच ताजेपणाने आपणही काहीतरी नवीन केले पाहिजे. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे, ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता. काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टामस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. अंडी तुटोवा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे. आता इथे मी अंगण स्वच्छ झाडून घेत आहे. माझं रुटीन जे आहे ना, ते पूर्ण जगाच्या विरुद्ध रुटीन आहे असे म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की आपले जे कपडे असतात ना धुणं रोजचं, ते माझं दिवसाच्या सुरुवातीला असते. तर असे का, आम्ही राहतो रेंटने, तर इथे असं आहे की धुणं भांडी बाहेरच धुवायचं. म्हणूनच तर मला व्लॉग कधी कंटिन्यू करता नाही आली. सतत हे जे घरमालक आहेत ते आम्ही खालीच राहतो, म्हणून लक्ष ठेवायचं की काय चाललं आहे काय नाही. आता जरा कमी झाले कारण मी बोलणंच बंद केले. खिडकी जरी उघडली तरी वाकून काही भांडी तर घासत नाही आहे ना, सतत चेक करायचं. आणि आता मी घरात भांडी घासायचे पण त्यांना पैसे देतो आहे, कारण मला हल्ली खूपच त्रास होतो आहे. आणि सगळी भांडी पाठीमागे घेऊन जायचं, मोठी जाळी भरून सकाळ संध्याकाळ. तुम्हाला माहिती आहे भांडी आपली किती निघत असतात. अगदी चहाच्या कप्पापासून, चहाचा कपसुद्धा काय, वाटी आपली साधी दूध वगैरे पिलेली वाटी, किंवा कुठले आपण काही खातोच की वाटीत साधं स्नॅक्स वगैरे, आणि ते पण आपण बुचकळून ठेवतोच की, तर ते सुद्धा धुवायचं नाही. कारण सतत खिडकीच्या आसपासच राहायचं ना, कारण त्यातून आवाज जातो नळ चालू केला की. त्यावरही बारीक लक्ष. असं हे सतत कंटिन्यू असतं आमच्याकडं. आणि परत बाहेर जरी आपण गेलो सकाळ संध्याकाळ घेऊन भांडी वगैरे धुतोय, पण आपण व्यवस्थित चाललं आहे, धुणं पण आपण व्यवस्थित धुतोय, काही हे नाही आहे, तरी पण पाणी जपून वापरा. पाणी ओतू नका. पाणी तुमच्यामुळं गेलं किंवा पाणी बिलच खूप येतं आहे, असं भयानक त्रास हा फक्त कुणाला, फक्त आम्हालाच. कारण काही तर आम्ही एकटंच नाही राहत आहोत, भरपूर जणं राहतात. वरती पूर्ण हे बिल्डिंगसारखंच आहे, तर त्या वरची जी लोकं आहेत ती खालीसुद्धा येत नाहीत. पण जी खालची लोकं आहेत फक्त त्यांनाच त्रास जायचा, म्हणजे इव्हन फक्त आम्हीच. कारण पलीकडचे वगैरे आहेत ते काय त्यांच्याबरोबर जातात आणि ते सतत बोलणं आणि ते हे करणं, म्हणजे काय म्हणतात त्याला, घरातल्या वस्तू देणं, स्वतःचं कडे वळवून घेणे, तसं मला काही जमत नाही. ते घरात जाऊन बसणे, चार गावच्या गप्पा करणे, हा काही आपला स्वभाव नाही आहे. ते ज्यांच्यासोबत जमते ते त्यांच्यासोबत करायचं. मग ती लोकं झाली चांगली, ते काय आपल्याला जमत नाही. तर मग त्यांच्यासोबत जमत नाही, जी ते करत नाहीत त्यांच्याबरोबर, की मग त्यांना बरोबर असं टॉर्चर करत राहायचं. तर हे असं इथं भरपूर प्रमाणात चालू असतं. वरची लोकं तर खाली येतही नाहीत, फक्त आम्हालाच चालू आहे. हे जेव्हा मला कळलं मग मी तेव्हा तरी पण बोलायला चालू केलं. तरी पण त्यांचं विरुद्ध बोलणं चालूच होतं, नाही म्हटलं तरी पण. त्याच सगळ्या वागण्यातून मला एकच समजलं की त्रास हा फक्त आम्हालाच दिला जातो आहे. मग काय करायचं, तर आपण त्यांच्या तोंडासमोर जायचंच नाही शक्यतो. त्यांच्या तोंडाला न लागलंच बरं, बोलणं सोडून दिलं बरं ना त्याच्यापेक्षा. मग तोंडासमोर जायलाच नको. पाणी तर आपल्या सकाळी पहाटेपासून असतंच. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला सुरुवात जी असते ती धुण्यापासून सुरुवात असते. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण बऱ्याच जणांना वाटेल की मॉर्निंग रुटीन हे कसं, पहिला अंगण झाडून, व्यायाम म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी असतातच माझ्या, पण नाही अशा नाही. फक्त पहिला काय, हे धुणं पहिला मी करत असते, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे कसं, त्या गोष्टीतून आपण मोकळं झालो की आपल्याला विचार करायला वेळ भरपूर भेटतो. आणि शिवाय किटकिट नाही, कोणाचं परत बर्डन नाही की धुणं घरातच धुतलं, पाणीच गेलं तुमच्यामुळं, किंवा काय बाकी सगळं काही ऐकून घ्यायची किटकिट नाही. आणि आपण रिलॅक्स होतो आहे, आपल्या कामात आपण लागतो आहे. बऱ्याच जणांना वाटू शकतं की कशाला राहता आहे मग तिकडे, काय गरज आहे. बरोबर आहे तुमचं, आहे तिथे भरपूर फ्लॅट्स आहेत, त्याच्यापेक्षा भाडं पण कमी आहे. पण इथे काय आहे, आम्ही आत्ता इथे जे राहतो इथे खाली राहतो आहे, म्हणजे पूर्ण खाली बेसमेंटला. आणि ह्या एरियाशी आम्ही असं पूर्ण कनेक्ट झालो आहे, म्हणजे एवढं कनेक्ट की तुम्हाला सांगू पण शकत नाही. त्यामुळे हे सोडू वाटत नाही आहे. आणि खालचे फ्लॅट्स नाही आहेत आत्ता जे आहेत ते सगळे वरती आहेत. आणि वरती तुम्हाला माहीतच असतं फक्त एक बाल्कनी तेवढीच, आणि ते खूप आम्हाला असं हे वाटते की खूप बाल्कनी आणि ते तेवढाच एरिया, त्याच्यामुळे ते काही एवढं बरोबर नाही वाटत आहे. त्यामुळे इथे जे आम्ही राहतो ते आत्ता छान वाटते, एवढं कनेक्ट झालो आहे, त्याच्यामुळे फक्त सोडू वाटत नाही आहे, बाकी काही नाही आहे. आहेत भरपूर घरमालक पुराण गोष्टी, सांगेन हळूहळू. आणि मुळात भाड्याच्या घरात कोणी मुद्दामून राहत नाहीत. आहेत अडचणी, होईल कधी ना कधी आपलं स्वतःचं घर,
आता इथे मी उंबरठा लेपन तुमच्यासोबत शेअर करत आहे. उंबरठा लेपन करण्यासाठी मी वाटीत हळद, गोमूत्र आणि गुलाबजल घेतला आहे. उंबरठा लेपन तुम्ही पण रोज केलं तरी पण चांगलंच आहे. नाहीतर मग आपण इतर दिवशी करतो तसं गुरुवार, शुक्रवार किंवा सणवार असेल तेव्हा, आपला उपवास असेल तेव्हा आणि पौर्णिमा, अमावस्या. आता हे तर सर्वजणांना माहितीच आहे. तरी पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी परत एकदा मी हे सगळं सांगितलं. आणि रोज केलं तरी काही हरकत नाही, कारण जेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येईल तेवढंच आपलं घरातलं वातावरण छान राहणार आहे. आता तुम्हाला हाताने रांगोळीत असेल तर तुम्ही अशी हाताने काढू शकता, जसं की मी आता इथे हाताने कमळ काढत आहे. तशी येत असेल तर तसे काढा, नाही तर आजकाल बाजारात असे कमळांचे पण छापे वगैरे येतात, त्यानेसुद्धा तुम्ही काढू शकता. असं काही नाही आहे की सगळं हातानंच काढलं पाहिजे किंवा काय. तुम्ही छापे येतात त्याने पण काढू शकता आणि मग नंतर त्याच्यात कलर भरू शकता. कारण बरीच जणींची कारणं हीच असतात की आम्हाला रांगोळी नीट जमत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही काढत नाही. तसं काही नाही, हल्ली बाजारात छापे वगैरे मिळतात, ते घेऊन यायचे आणि खूप काही महाग पण नसतात. 10-20 रुपये, 15 रुपये, कधी तर असे पण स्वस्तात पण कधी कधी लावले असतात. खूप जास्त असं हे असले की सेल पण लावलं असतं बघा 10-10 रुपयेचा. त्यात कमळाचे वगैरे पण छापे असतात. माझ्याकडे पण आहेत तसे छोटे छोटे ह्याच्यातले पण छापे, पण मी शक्यतो आता इथे हातानेच काढते आहे. कारण ही जी माझी फरशी आहे समोरची तुम्ही बघताय, सगळी अशी एकदम खडबडीत म्हणतात ना फरशी, तशी आहे. अगोदरची जी होती ना ती फ्लॅटमध्ये वगैरे असते बघा, ती पूर्ण एकदम प्लेन फरशी जशी माझी की घरात आहे. त्या फरशींवर जरी आपण ते छापे वगैरे काढले की ते उठून दिसतात, पण ह्याच्यावरती एवढं दिसत नाही आहे. ते छापा काय होते माझा पूर्ण खाली जातो आणि त्यात ती रांगोळी बरोबर उठून दिसत नाही आहे. मग त्याच्यामुळे मग मी हातानेच काढते इथे रांगोळी. मी आता इथे कलर भरताना कमळामध्ये गुलाबी कलर भरलेला आहे, पण आता इथं मला तो जांभळा कलर दिसतोय. म्हणजे बघितला का तुम्ही, कॅमेराचा हे म्हणावं लागेल की उठून बरोबर तो कलर दिसत नाही आहे. तो गुलाबी कलर आहे, पण तो इथं दाखवताना जांभळा कलर दाखवतोय. मलाच तसा जांभळा वाटतोय. तुम्हाला गुलाबी वाटतोय का? नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तो कलर गुलाबी वाटतोय की जांभळा वाटतोय. देवाला फुले तर आपण नेहमीच घालतो, पण गजरा, शेवंतीची वेणी हे स्वतःच्या हाताने करून देवाला घालणे यासारखे दुसरे सुख नाही. मी तुम्हाला घरच्या घरी शेवंतीच्या फुलांची वेणी कशी करायची, तसेच देवीचा जो फोटो आहे त्याला मी हार कसा तयार केला ते पण तुम्हाला आज दाखवणार आहे. ही छान अशी ताजी फुलं मी बाजारातून आणली आहेत. मार्गशीर्ष गुरुवारी तरी मी विकत वेणी कधीच घेतली नाही. जेव्हापासून ही वेणी मला स्वतःला बनवायला येते तेव्हापासून, म्हणजे कधीच नाही. कारण लहानापासून माझी मम्मी स्वतः ही वेणी तयार करायची मार्गशीर्ष गुरुवारी देवीला घालण्यासाठी.
फक्त फुलं आणि जी 5 प्रकारची पानं असतात ती आणायची. फुलांमध्ये पण वेगवेगळे कलर आणायचे, म्हणजे एकदम डार्क पिवळा कलर असतो त्या रंगाची शेवंती, पुन्हा फिक्कट रंगाची शेवंती, ॲस्टरची वेगवेगळी रंगीत फुलं, गुलाब आणि गणपतीला पहिला झुरमुळ्यांचं डेकोरेशन असायचं पहा. त्या झुरमुळ्या वेणीच्या मध्ये घालण्यासाठी यायच्या. म्हणजे गणपतीला लावलेल्या नाही बरं का, म्हणजे गणपतीला जे आपण डेकोरेशन लावणार आहोत त्या नाहीत. तर पहिला झुरमुळ्यांचा रोल यायचा बघा. गुलाबी झुरमुळी, हिरव्या कलरची झुरमुळ्या, म्हणजे असं वेगवेगळ्या कलर असायचे त्याच्यामध्ये. सोनेरी कलरच्या झुरमुळ्या असं वेगवेगळ्या असायचं त्याच्यामध्ये. तर त्या आपण सगळ्या कलरच्या घेऊनच यायचो आम्ही, म्हणजे त्यात मिक्स करून लावता येईल आणि जरा डेकोरेशनला लाईट लावल्यावर ते खूप छान असा लुक यायचा. तर त्या सगळ्या रोल यायचा. मग त्यातलं काही सगळं वापरलं जायचं नाही, थोडंफार राहायचंच आणि त्या रोलमध्येच आपण पॅक करून ठेवायचं ना उरलेलं जे असायचं ते. त्या नवीन चेसमधलं तुकडे आम्ही कट करून घ्यायचे थोडे थोडेसे, कारण ह्या वेणीला खूप काही लागत नाही. तर ते थोडंसं जरी वापरलं तरी भरपूर होतं. आता बऱ्याच जणांना वाटेल ते गणपतीच्या मागचं वगैरे लावत होते की काय आणि तेच पुन्हा देवीला घालत होते की काय, म्हणून हे एवढं सगळं मी एक्सप्लेन केलं. तर ते पहिल्या यायचं ना गणपतीला झुरमुळ्या, त्या पण आम्ही वेणीला लावण्यासाठी घ्यायचो, म्हणजे माझी मम्मी घेत होती तेव्हा. तर त्याच्यानंतर परत गुलाबाच्या पाकळ्या असतात आपल्या, त्या पण वापरून करायचो. म्हणजे असं वेगवेगळी क्रिएटिव्हिटी त्या वेण्यांमध्ये केली जायची, की एक म्हणजे एकच नाही की त्या झुरमुळ्याच वगैरे. म्हणजे एखादी वेणी ही झुरमुळ्यांची एखाद्या गुरुवारी, पुढच्या गुरुवारी पुन्हा गुलाबाच्या पाकळ्यांचं, मग त्याच्या पुढच्या ॲस्टरमध्ये काहीतरी असं क्रिएटिव्हिटी करून मग त्या कलरची अशी वेगवेगळी ॲस्टरमध्ये कलर असतात बघा. डार्क जांभळा कलर, डार्क राणी कलर असे कलर असतात. मग ते वापरून असं प्रत्येक गुरुवारी वेगवेगळं काहीतरी असे छान करायचं. पण ह्या ज्या वेण्या आहेत त्या घरीच मम्मी बनवायची, विकत कधीच घ्यायला लागत नाही तेव्हा. आणि तेव्हा नाही म्हटलं तरी 25ला 20ला असायच्या, आणि आत्ता पण म्हणायला गेलं तरी 40ला 45ला असतंच. मी दरवर्षी नाही म्हटलं तरी विचारत असते रेट, पण घेणार नसलो तरी पण समोरचा कोणतरी घेतच असतो. त्यामुळे आपलं लक्ष जातंच की तो रेट काय विचारतो आहे किंवा ते पुढचं काय आपल्याला सांगतायत. जास्तीत जास्त 25-30 या रेटमध्ये तर ती वेणी असतेच असते. तर ह्या ज्या फुलांची वेणी बनवणे ही जी क्रिएटिव्हिटी आहे, ही जी कला आहे, तर ही कला माझी नाही आहे, तर माझ्या आईकडून मला मिळालेली एक देणगी आहे. हां, लवकर कळायचं नाही कुठून धागा कुठे वळवायचा आहे, पण सारखं सारखं बघून कळायला लागलं आणि बनवताही येऊ लागलं. त्यामुळे विकत कधी घ्यावं नाही लागलं आणि स्वतःच्या हाताने करून घालण्यातला आनंद तो काही वेगळा असतो, असं शब्दात नाही सांगू शकत. इथे मात्र आता मी सिंगल जाड दोरा घेतला आहे. तोच तुम्ही असा 4 वेळा वळवून घेऊ शकता आणि त्याला वेणीचा दोरा असा करू शकता, म्हणजे जाड दोरा असा करू शकता. वेणीचा जाड दोरासुद्धा बाजारात विकत मिळतो, तर तुम्ही तो वापरणार असाल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे मात्र मी आपला रेग्युलरचा जो जाड दोरा आहे तोच मी इथे घेतला आहे. आता तुम्हाला इथे वाटत असेल मी असं इथं हँगर का केलं आहे, तर इथे हँगर पण करण्याची गरज नाही आहे. खरं तर पायाच्या अंगठ्यामध्ये सुद्धा आपण लावून ही वेणी तयार करू शकतो, पण इथे दाखवताना ते व्यवस्थित ॲडजस्ट होत नव्हतं आणि ते मला बरोबर वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी हे कपड्यांचं हँगर घेतलं आहे. खरं तर तुम्ही अंगठ्याच्या साह्याने पण खूप छान वेणी करू शकता, किंवा आपला सरळ जो बेड असतो ना त्याच्या पायाच्या तिथे तुम्ही दोरा ॲडजस्ट करू शकता, किंवा आपला स्टूल असेल एखादा त्याच्या पायावर सुद्धा तुम्ही ते अडकवून घेऊ शकता आणि करू शकता. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये तुमचा तो दोरा असा फिट राहील. ही जेवढा दोरा व्यवस्थित गच्च असा राहील तेवढी तुमची वेणी छान अशी सुंदर होते. पण इथे मी दाखवण्यासाठी तुम्हाला हे हँगर घेतलेलं आहे, ते पण खूप वेळा हललेलं आहे खरं तर, पण तरीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलं, कारण आपल्याला आता सवय झाली असते त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला अंदाज येतो. पण तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल ट्राय, तर नक्की असं एखादं स्टूलचं हे घ्या, म्हणजे स्टूलचे पाय वगैरे असतात त्यात खाली दोरा ॲडजस्ट करून घ्या, किंवा बेड असतो बेडच्या खाली पण तुम्ही लावू शकता तो दोरा. आणि सिंगल दोऱ्याने करणार असाल तरी पण अशी छान अशी वेणी तयार होते. आणि स्वतः तयार करण्याचा आनंद जो काही असतो तो खूप वेगळा आणि खूप असा शब्दात नाही सांगू शकत असा असतो. तुम्हाला सगळ्या स्टेप मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तर असा छान दोरा घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पहिला, आणि तिथं गाठ मारून घ्यायची आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर फूल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या वरतून दोरा वळवून घ्यायचा आहे. तुम्हाला कळलं असेल कारण मी खूप जवळून दाखवलं आणि उशीरपर्यंत मी हा व्हिडिओ ठेवला होता तुम्हाला कळण्यासाठी. नाहीतर खूप पटपट फास्ट केलं तर एवढं कळत नाही, त्याच्यामुळं जवळून दाखवण्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल कुठून कसा वळवून घ्यायचा आहे. आणि एकदा जर कळलं ना कसं काय करायचं आहे, की पुन्हा शिकवण्याची गरज पडत नाही आहे, की हे इथून वळवून घ्यायचं आहे ते तिथून वळवून घ्यायचं आहे. आपोआप ते लक्षात येत जातं. फक्त 2-3 वेळा सुरुवातीला ट्राय करायचं,
जमते का, आपोआप हळूहळू जमायला चालू होतं. आता इथे मी तुम्हाला रेग्युलरचा जो फोटोसाठी हार करत आहे तो दाखवत आहे. सुई जी आहे माझ्याकडे ती खूप जुनी आहे आणि वाकलेली पण आहे. तुम्हाला ती आता व्हिडिओमध्ये दिसेलही स्पष्ट. खूप वाकलेली पण आहे आणि थोडी गंजल्यासारखी पण आहे. पण हीच सुई मी वापरते आहे. कारण ही मोठी सुई आहे आणि ही सुई फक्त आपलं दिवाळी असते ना तेव्हा जे बाजार भरतो तेव्हा एकदा भेटते आणि बाकी इतर वेळेस शक्यतो भेटतच नाही. अशी लांबडी जेवढी साईज आहे त्याची तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित. तर त्याच्यामुळे ही खूप जुनी झाली आहे, बदलायची आहे मला. तर त्यामुळे मी ती वापरत आहे. नाही तर बऱ्याच जणांना वाटेल की कसली सुई वापरत आहे काय. दुकानात मिळते सुई पण त्याची साईज छोटी असते. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ हे कायम आपल्या लक्षात असू द्या, जेणेकरून आपली स्वतःची काळजी ही आपल्याकडून घेतली जाईल आणि आपल्यालाच छान वाटेल. कारण आपण जर चांगले राहिलो, स्वस्थ राहिलो तर आपले कुटुंबही तसेच छान आनंदी राहील. तर काळजी घ्या. टेक केअर. भेटू पुन्हा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.